शक्ती, संपत्ती आणि बुद्धी असूनही रावण का हरला? कारण जाणून घेतले तर आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. जेव्हा रावण मृत्यूशय्येवर होता तेव्हा तो प्रभू रामांना म्हणाला, राम, आज मला समजलं की मी तुझ्यापेक्षा प्रत्येक गोष्टीत मोठा होतो. मी तुझ्यापेक्षा उंचीने मोठा होतो, बलवान होतो. माझी 10 शिरे आणि 20 भुजा होत्या. मी तुझ्यापेक्षा वैभवात मोठा होतो. माझ्याकडे सोन्याची लंका होती. माझं कुटुंबही तुझ्यापेक्षा मोठं होतं. माझे लाखो पुत्र, नातवंड आणि नातेवाईक होते. तरीही शेवटी मी पराभूत झालो. रामाने विचारलं, रावणा, मग तू हरलास का? रावण म्हणाला, फक्त एका कमतरतेमुळे. माझा भाऊ माझ्यासोबत नव्हता आणि तुझा भाऊ तुझ्या खांद्याला खांदा लावून शेवटपर्यंत उभा होता. माणूस कितीही शक्तिशाली, श्रीमंत किंवा बुद्धिमान असला तरी त्याच्या पाठीशी उभे राहणारे नातेसंबंध नसतील तर त्याचं सामर्थ्य अपूर्णच राहतं. एकतेत अशी ताकद असते की ती मोठ्यात मोठ्या संकटालाही हरवू शकते. अहंकार माणसाला एकटं करतो, तर प्रेम आणि विश्वास माणसाला अजिंक्य बनवतात. जीवनात संपत्तीपेक्षा माणसं कमवा, कारण कठीण काळात पैसा नाही तर आपली माणसंच आपल्या पाठीशी उभी राहतात. धन्यवाद.